नमस्कार काका. नमस्कार. आपण गोविंद संभाजी भुजबळ. भुजबळे, हिरडगाव, उमरी तालुक्यात येतं. त्यांच्या गवारीच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे. तर त्यांनी गवारीसाठी ऋषी कृषी ऑर्गॅनिक्स, गोअमृत, फलामृत आणि बूस्टर ह्या तिन्ही प्रोडक्टचा फक्त स्प्रे याला घेतलेला आहे. ओके. तर हे स्प्रे घेतल्यानंतर त्यांना त्याच्यात काय फायदा झाला तर ते सांगतील. काका, तुम्ही ज्यावेळेस हे प्रोडक्ट भेटलं तुम्हाला, हो. त्यावेळेस गवार किती दिवसाची होती, त्याची साईज किती होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय फायदा झाला ते सांगा. गवार साहेब 1 महिन्याची होती. बरं. फूट ते 1.5 फूट वाढ होती त्यावेळेस तिथे. बरोबर. पुन्हा मग ते फवारणी केल्यापासून हां. त्यावेळेस फुल आलं नाही, काहीच नाही. हां. पुन्हा 1 महिन्यानंतर फुल आलं पुन्हा. हां. जवळपास आता 4 फूट ते 5 फूट वाढ झाली तिची. हं. आणि शेंग इतकी भरपूर आहे. हं. बुडापासून शेंड्यापर्यंत शेंग जितकी तोली तितकी कमीच आहे. कमीच लागते. हा, बरोबर. पहिले बी गवार लावलं होतं मी. हां. गेल्या वर्षी गवार होती माझ्याकडे. बर आणि एवढी शेंग नव्हती. बर 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 हा, बरं. आता हे कुठली गवार आहे? देशी आहे की कुठली जात, कुठली याची? ही आपली क्रांतीची. क्रांतीची आहे. क्रांती. बरोबर. म्हणजे आता ते शेंग जी आहे त्याची लांबी साईज पण वाढलेली दिसते. हा. शेंगांची संख्या पण जास्त आहे. शेंगाची संख्या बरोबर. जास्त आहे, भरपूर संख्या आहे. आणि झाडाची साईज, पानाची कळा कळा हिरवीगार कळा आहे. हिरवीगार कळा आहे. हा. आता हे आपण झाड पाहूया. आता हे तुम्ही तोडा केलाय म्हणताय. तेवढा केलाय. आता हे बघा, बुडापासून शेंग आहेत. अखेरपर्यंत आहे. एकंदरीत तुम्ही वापरानं समाधानी आहात. समाधान बरोबर. आहे, समाधान. आता हे शेजारचे काका आहेत. हो. तर तुम्ही मग काय सांगू शकता की ह्याचा फायदा दिसतोय की नाही दिसत आहे? फायदा आहे साहेब. बरोबर. बरं, आता जनरल, आता तुम्ही आज तुमचं वय पाहून तुम्ही पहिल्यापासून शेती करताय. हा. तर फक्त फवारणीमुळं आणि गवारी आतापर्यंत अशी आलेली आहे का नाही, नाही, आपल्या भागात? नाही, नाही, कधीच नाही, कधीच नाही आलेली. कधीच नाही. एवढी भारभारची औषध मारून सुद्धा नाही, नाही. आली नाही. कमी पैशामध्ये उत्पन्न जास्त. कमी, एक्झॅक्टली, कमी पैशामध्ये उत्पन्न जास्त, याचा अनुभव तुम्हाला आला. आणि दुसरा अनुभव आला की हे वापरत असताना तुम्हाला कीटकनाशकाच्या, तुडतुड्याच्या, माव्याच्या किंवा करपा ह्याच्या कुठल्या फवारण्या कराव्या लागल्या का तुम्हाला? काहीच नाही, काहीच नाही, बिलकुल. आता तुम्ही कपाशीसाठी वापरले, नंतर आणि का गवारीसाठी वापरलंय, त्यासाठी असे दुसरं कोणतंही वापर नाही, कुठलंही बिलकुल वापरलेलं नाही. काहीच नाही. चला, म्हणजे साधारण एक जो कंपनी उद्देश घेऊन समोर आली आहे हा. त्या गोष्टीत कंपनी समाधानी आहे की आज शेतकरी समाधानी आहे? समाधान, बिलकुल समाधान. कमी पैशात चांगला फायदा भेटतो. 100% गॅरंटी आली. गोअमृत हे 100% उत्पन्न आम्हाला देऊ शकते. ओके. हा, त्याच्यामध्ये अजिबात नुकसान नाही. आणि 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. हा. आता समोरच उभे आहे ना, मला सगळं दिसू शकतं साहेब. बरोबर. म्हणजे हे समोरच आहे की समोर हा, म्हणजे माघारी सांगायला गावात बसून हा, काही गप्पा नाही. मारणं गोष्ट वेगळी आणि वेगळं आहे. शेतात पीक पाहून समोर- बोलणं वेगळं. बिलकुल समोर बरोबर. समोरासमोर कमीत कमी 50% झाडाला शेंग आणि लागली नाही. अजून लागली नाही. आणि बरोबर. लागली नाही. अजून चालू व्हायचं आहे फक्त प्लॉट. 100 ग्राम बियाणं आहे इथलं. फक्त 100 ग्रॅम. हा, फक्त हप्त्याला कमीत कमी 40 किलो गवार निघाली बर बर बर. हप्त्याला. 2 हप्ते झाले चालून. साहेब, प्लॉट पाहून आनंद वाटला. म्हणजे तुम्हाला ज्या विश्वासाने आम्ही प्रोडक्ट दिलं की तुम्हाला आमचं प्रोडक्ट वापरल्यानंतर हा हा फरक दिसेल, ते आज प्रत्यक्षात आपण पाहतोय. धन्यवाद काका.